कॉम्प्युटर घ्यायचा विचार करताय? मग त्याचा मेंदू म्हणजे प्रोसेसर निवडणं किती किचकट असू शकतं हे तुम्हाला माहीत असेलच. विशेषतः इंटेलच्या प्रोसेसरची नावं बघितली की डोकंच चक्रावतं. पण काळजी करू नका. चला आज आपण इंटेलच्या या नावांचा गुंता अगदी सोपा करून टाकूया. हो ना, ही नावं बघून असं वाटतं की जणू काही अक्षरांची आणि आकड्यांची खिचडीच आहे. पण विश्वास ठेवा, या प्रत्येक अक्षराचा आणि आकड्याचा एक खास अर्थ आहे, जो आज आपण उलगडणार आहोत. आणि म्हणूनच हे निवड खूप महत्वाची आहे. कारण बघा, निवड चुकली की दोनच गोष्टी होतात. एकतर गरज नसताना महागड्या प्रोसेसरवर पैसे वाया जातात, किंवा ऐन कामाच्या वेळेस आपला पीसी स्लो होऊन जातो. दोन्ही गोष्टी आपल्याला नको आहेत. चला तर मग या नावांना फोडून पाहूया आणि त्यांच्या आत दडलेला अर्थ शोधून काढूया. सुरुवात करूया एका सर्वात सोप्या बेसिक नियमापासून. सगळ्यात आधी हा एक साधा नियम लक्षात ठेवा. प्रोसेसरच्या नावातला आकडा जितका मोठा तितका त्याचा परफॉर्मन्स जास्त चांगला असतो. म्हणजे i3 पेक्षा i5 जास्त पॉवरफुल, i5 पेक्षा i7 आणि i7 पेक्षा i9 सगळ्यात जास्त शक्तिशाली. हा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आता इंटेलच्या कोर आय सिरीजकडे आपण एका कुटुंबाप्रमाणे बघूया. या कुटुंबात वेगवेगळे सदस्य आहेत आणि प्रत्येकाचं काम वेगळं आहे. चला बघूया आपल्या कामासाठी कोणता सदस्य योग्य आहे. तर ह्या कुटुंबातला पहिला आणि सर्वात बेसिक सदस्य आहे कोर i3. हा रोजच्या कामांसाठी बनवलेला एक भरवशाचा सहकारी आहे. म्हणजे समजा कोणाचं काम दिवसभर फक्त इंटरनेट वापरणं, ईमेल्स करणं किंवा मग वर्ड एक्सेलमध्ये काम करणं असेल, तर त्यांच्यासाठी i3 अगदी परफेक्ट आहे. कमी खर्चात रोजची सगळी कामं तो अगदी आरामात करतो. आता येतो कोर i5, जो बाजारात सगळ्यांचा फेवरेट आहे आणि त्यामागे खूप मोठं कारण आहे. खरं तर बहुतेक लोकांसाठी i5 हाच तो स्वीट स्पॉट आहे. हा असा अष्टपैलू खेळाडू आहे जो प्रत्येक मैदानात चांगली कामगिरी करतो, मग ते गेमिंग असो किंवा ऑफिसचं काम. म्हणूनच किंमत आणि परफॉर्मन्सचा एकदम परफेक्ट बॅलन्स साधतो. आता एक खूप महत्वाची गोष्ट, खास करून गेमरसाठी. बघा, बहुतेक गेम्सना प्रोसेसरपेक्षा जास्त गरज असते ती एका चांगल्या ग्राफिक्स कार्डची. त्यामुळे महागड्या i7 वर पैसे खर्च करण्यापेक्षा एक चांगला i5 घेऊन उरलेले पैसे एका दमदार ग्राफिक्स कार्डवर लावणं ही जास्त स्मार्ट निवड ठरू शकते. पुढे आहे कोर i7. जेव्हा कामाला नुसता वेग नाही तर प्रचंड ताकद लागते, तेव्हा i7चं काम सुरू होतं. जे प्रोफेशनल व्हिडिओ एडिटर्स आहेत, 3D मॉडेलिंग करतात किंवा एकाच वेळी गेमिंग आणि लाईव्ह स्ट्रीमिंग करतात, त्यांच्यासाठी i7ची अतिरिक्त शक्ती खूप कामाला येते. त्याच्यात हायपर थ्रेडिंगसारखं एक भारी फीचर असतं. सोप्या भाषेत सांगायचं तर प्रोसेसरचा एक कोर एकाच वेळी 2 कामं करू शकतो, म्हणजे मल्टीटास्किंग एकदम फास्ट. आणि आता येतो या फॅमिलीचा बिग बॉस म्हणजे कोर i9. हा इंटेलचा लाईनअपमधला राजा आहे, ज्यात परफॉर्मन्सशी कोणतीही तडजोड केलेली नाही. एक गोष्ट स्पष्ट सांगतो, 99% लोकांसाठी i9ची अजिबात गरज नाहीये. ज्यांना आपल्या कामासाठी फक्त आणि फक्त सर्वोत्तम परफॉर्मन्स हवाय आणि बजेटची काहीच चिंता नाही, त्यांच्यासाठीच हा प्रोसेसर आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या प्रचंड शक्तीला शांत ठेवायला एका जबरदस्त कूलिंग सिस्टमची पण गरज लागते. अच्छा, आत्तापर्यंत आपण नंबर बघितले, पण नावाच्या शेवटी जी अक्षरं येतात ना, के, एफ, यू, एच, त्यांचा अर्थ काय? खरं सिक्रेट तर तिथेच दडलंय, कारण ती अक्षरच प्रोसेसरचा खरा स्वभाव सांगतात. डेस्कटॉप प्रोसेसर्समध्ये के दिसला की समजावं तो अनलॉक्ड आहे, म्हणजे तुम्ही तुमच्या प्रोसेसरला ओव्हरक्लॉक करू शकता. सोप्या भाषेत गाडीचं इंजिन ट्यून करून जास्त स्पीड मिळवण्यासारखं आहे हे. आणि एफ म्हणजे त्यात इनबिल्ट ग्राफिक्स नाहीत, म्हणजे स्क्रीनवर चित्र दाखवण्यासाठी तुम्हाला एक वेगळा कलाकार म्हणजेच ग्राफिक्स कार्ड लावावा लागेल. आता लॅपटॉपमध्ये यू म्हणजे अल्ट्रा लो पॉवर. हा लॅपटॉपसाठीचा एक मॅरेथॉन रनर आहे, जो कमी एनर्जी वापरून जास्त वेळ चालतो, म्हणजे बॅटरी लाईफ उत्तम देतो. या उलट एच आणि HX हे स्प्रिंटर्स आहेत, म्हणजे कमी वेळात भरपूर पॉवर देतात, पण त्यासाठी त्यांना एनर्जी पण जास्त लागते. बरं, आत्तापर्यंत आपण आयबद्दल बोलत होतो, पण आता इंटेल एका नव्या युगात पाऊल टाकत आहे आणि ते नाव आहे अल्ट्रा. हा फक्त नावापुरता बदल नाहीये, तर टेक्नॉलॉजीमधल्या एका मोठ्या बदलाचीही सुरुवात आहे. वरवर पाहता बदल अगदी सोपा वाटतो. जिथे आधी एक कोर i5 होतं, तिथे आता कोर अल्ट्रा 5 दिसेल. पण खरा खेळ नावाचा नाहीये, खरा खेळ आहे आतल्या टेक्नॉलॉजीचा. या अल्ट्रा प्रोसेसरमधली सगळ्यात मोठी आणि नवीन गोष्ट म्हणजे NPU, म्हणजे न्यूरल प्रोसेसिंग युनिट. याला तुम्ही तुमच्या प्रोसेसरचा एक स्मार्ट असिस्टंट समजू शकता, जो फक्त आणि फक्त AI रिलेटेड कामं करण्यासाठी बनवला गेला आहे. याचा आपल्याला काय फायदा?
तर बघा, जेव्हा आपण व्हिडिओ कॉलवर बॅकग्राऊंड ब्लर करतो ते काम आता NPU सांभाळतो. यामुळे आपला मेन प्रोसेसर फ्री राहतो आणि लॅपटॉप स्लो होत नाही. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, यामुळे बॅटरी पण वाचते. ओके, तर आता या सगळ्या माहितीचं सार काढूया. आपल्यासाठी परफेक्ट प्रोसेसर कसा निवडायचा? एकदम सोपा आहे. जर रोजची सामान्य कामं असतील तर i3 किंवा कोर 3 पुरेसा आहे. काम आणि गेमिंग या दोन्हींचा बॅलन्स साधायचा असेल तर i5 किंवा कोर अल्ट्रा 5 पेक्षा चांगला पर्याय नाहीच. प्रोफेशनल कामांसाठी i7 किंवा कोर अल्ट्रा 7 निवडा. आणि ज्यांना कोणतीही तडजोड न करता बेस्ट परफॉर्मन्स हवा आहे त्यांच्यासाठी i9 किंवा कोर अल्ट्रा 9 आहेच. आणि हाच विचार आपल्याला भविष्याकडे घेऊन जातो. AI आता आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनत चाललाय. इंटेलचं अल्ट्रा प्रोसेसर आणि त्यातला NPU हे त्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल आहे. पण प्रश्न हा आहे की भविष्यात येणाऱ्या AIच्या या प्रचंड लाटेसाठी आपल्या कॉम्प्युटरचा मेंदू खरंच तयार आहे का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?